अशा वेळी महाराज मशिदीतील भांडी, घडे वगैरे भिरकावून देत असत. एखाद दुसरी हंडी फोडत असत. या सपाट्यात आपल्या पाळण्यावर गदा येते का काय अशी राधाकृष्ण आईला धास्ती पडली व पाळणा सोडून आणण्याचा त्यांनी लक्ष्मणरावाच्या मागे लकडा लावला. पण पाळणा सोडायचा कसा? महाराज नरसिंह अवतार घेऊन तेथेच जवळ उभे. शेवटी लक्ष्मणराव हिंमत करून महाराजांची नजर चुकवून पाळण्याजवळ गेले तर त्यांना वाटले की आपण महाराजांची नजर चुकवली. परंतु सर्व व्यापी, सर्व काळ, सर्व बाजूला पाहणारे महाराज असे थोडेच चकणार. लक्ष्मणरावांनी पाळण्याला हात लावला, मात्र तो महाराजांनी तिकडे नजर केली व मारण्याचा आविर्भाव आणून बांधलेला कशाला सोडतो म्हणून त्यांच्या अंगावर ओरडले. अर्थात पाळणा सोडणं तितकंच राहिलं व लक्ष्मणराव बाजूला झाले. काही वेळाने महाराजांनी आपले नेहमीचं सौम्य स्वरूप धरून ते वृत्तीवर आले व नंतर महापूजा, आरती वगैरे होऊन सर्व समारंभ पार पडला. परंतु उत्सव येथे संपला मात्र नाही. त्याची सांगता होणं राहिली होती. तीही अन्य रीतीने महाराजांनीच सुचवली. जन्म झाला, पुढे उरसाच्या मंडळीची गर्दी होईल व माझ्या देवाचा पाळणा खराब होईल, तेव्हा तो सोडून आण म्हणून राधाकृष्ण आईने लक्ष्मणरावांना सांगितलं. महाराजांनी पूर्वी पाळणा सोडायला प्रतिबंध केले असल्यामुळे तो सोडण्यास त्यांची आज्ञा घेणं जरूर होतं. म्हणून तिसरे प्रहरी लक्ष्मणरावांना पाळणा सोडण्याची परवानगी मागितली तेव्हा महाराज म्हणाले, इतक्यात सोडायचं नाही, अजून काय कुठं संपलं आहे. लक्ष्मणरावनी ही हकीकत राधाकृष्ण आईला सांगितली. त्यांनी थोडा विचार करून प्रफुल्लित मुद्रेने लगेच सांगितलं, वेड्या, मालकाच्या. राधाकृष्ण आई महाराजांना मालक म्हणत असत. मुखातून वायफळ शब्द कधी निवेल का? तुम्ही उत्सव सुरू केलात त्याची सांगता दुसरे दिवशी गोपाळकाला केल्याशिवाय होत नाही. उद्या गोपाळकाला करा व मग पाळणा सोडा. ही हकीकत भीष्म बोवांना सांगितली. त्यांनी कीर्तन करण्याचं कबूल केलं. काल्याला लाह्या पाहिजेत, त्या शिर्डीत मिळेनात. लाह्या राहत्याहून मागवल्या. दुसरे दिवशी दहीहंडी तयार करून वाजत गाजत सभामंडपात आणली व महाराजांची परवानगी घेऊन ती तिथे टांगली. कीर्तन होऊन दहीहंडी फुटली. उत्सवाची सांगता झाली. नंतर पाळणा सोडण्याची परवानगी मागताच महाराजांनी ती दिली. जन्मोत्सवाचे हे सोहळे चालू असताना वार्षिक निशाणांची मिरवणूक, रात्री संदलीची मिरवणूक या दोन्हीही थाटाने झाल्या व या वर्षापासून उरसाचे रूपांतर रामजन्माच्या उत्सवात झाले व तेव्हापासून बाबांचा उरूस या नावाचा लय होऊन या उरसाला रामजन्माचा उत्सव हे नाव मिळालं आणि अद्याप तेच चालू आहे. याप्रमाणे उत्सव समाप्ती झाल्यावर आलेली मंडळी महाराजांची परवानगी घेऊन जाऊ लागली. ज्यांना जाणं आवश्यक असेल त्या मंडळींना महाराज परवानगी देत असत. इतरांना हनुमान जयंतीपर्यंत ठेवून घेत असत. गावच्या देवळाकडेही महाराजांचं लक्ष असे. गावच्या मारुतीच्या देवळाचा जीर्णोद्धार महाराजांनीच करविला व देऊळ मोठेही करवले. या देवळात गावकरी हनुमान जयंती करत असत. हनुमान जयंतीच्या पूर्वरात्री ही एक महत्त्वाची कामगिरी असे. उरसाकरता लागलेली दुकानं मारुतीच्या देवळाच्या आसपास व समोरपर्यंत पसरत असत. दुकानं उठून गेल्यावर चोहीकडे घाण पडलेली असे. ती सर्व साफ करण्याचे काम राधाकृष्ण आई आपल्या मंडळींना घेऊन करत असत. या कृत्याला रात्री 4-5 तास लागत असत. सकाळला सर्व जागा, पटांगण साफ करून झाडून स्वच्छ होत असे. सकाळी हनुमान जयंती झाल्यावर बहुतेक सर्व मंडळी महाराजांची परवानगी घेऊन रवाना होत असत. येतपर्यंत उरसाचे पर्यवसन जन्मोत्सवात कसे झाले व सुरुवातीला त्याचे स्वरूप काय होते याचे आम्ही दिग्दर्शन केलं. पुढील साली उत्सवाची काही अंग वाढली. राधाकृष्ण आईंनी वर्षप्रतिपदेपासून 9 दिवस सभामंडपात नामसप्ताह सुरू केला. या 9 दिवसात तंबेरी मुळीच खाली
ठेवली जात नसे. अहो रात्र भजन चालू असे. पुरेशी मंडळी गोळा करून त्यांना पहारे वाटून दिले होते. सर्वांची भोजनाची व्यवस्था केली होती. महाराज चावडीत असत त्या रात्री पहाटेच राधाकृष्ण आई स्वतः एक पहारा सांभाळून सुंदर आवाजात प्रेमळ भजन करत असत. या वर्षाला भीष्मबुवा तेथे नव्हते म्हणून मुंबईहून हरिदास आणण्याबद्दल राधाकृष्ण आईंनी लक्ष्मणरावला कळवलं. रामजन्माचा उत्सव सर्वत्र असल्यामुळे शिर्डीस नेण्यास लक्ष्मणरावांना कीर्तनकार कोणी मिळेना. ज्यांना विचारावे ते म्हणत आमची वार्षिक नेमणूक अमके ठिकाणी आहे. त्यांच्या ओळखीचे एक प्रसिद्ध ब्राह्मण गवई असत. ते शोकाखातर कीर्तनेही करत असत. त्यांना विचारता त्यांनी पण आपण ठाण्यास रामनवमी करता दरवर्षी गुंतलेले आहोत म्हणून सांगितलं. कीर्तनकार न मिळाल्यामुळे त्यांचा व राधाकृष्ण आईंचा बराच विरस झाला. हा सुरू झालेला उत्सव बंद पडू द्यायचा नाही ही त्यांची उत्कट इच्छा. शेवटी कोणी मिळत नाही तेव्हा स्वतःच कीर्तन करून दुधाची तहान ताकावर भागवावी असे त्यांनी ठरवलं व त्याप्रमाणे दासगणुकृत रामजन्माचे आख्यान पाठ करण्यास त्यांनी सुरुवात केली. आपल्या हातून कीर्तन कसे निभेल यांची त्यांना फार काळजी वाटत होती, परंतु ही त्यांची तळमळ फुकट होती. महाराजांनीच उत्सव सुरू केला व त्याची काळजी त्यांना होती. महाराजांची नेहमीची पद्धत स्वतः प्रत्यक्ष काही न करता योजलेला कार्यभाग कोणाकडून तरी करून घ्यायला सांगत. त्याप्रमाणे रामनवमीपूर्वी 4-6 दिवस अर्वाचीन तुकाराम महाराज म्हणून प्रसिद्धीस आलेल्या बाळाबुवांचे व लक्ष्मणरावांची औचित भेट झाली. बाळाबुवाची कीर्तन पद्धती भजनी असे. त्यांची कीर्तनं प्रासादिक असत. हे बुवा जर आपल्याला लाभले तर फार बहार होईल असे वाटून लक्ष्मणरावने त्यांना शिर्डी चलण्याबद्दल विनंती केली. त्यांनीही रुकार दिला. त्यांना त्यांच्या मंडळीसह लक्ष्मणराव शिर्डीला घेऊन आले व जन्मोत्सव त्यांच्या हातून पार पडला. 3रे वर्षी कीर्तनकाराची अडचण पडली. नेते आपणहूनच चालून आले. त्यांचे नाव बाळाबुवा सातारकर. हे अलीकडे बरेच वर्ष मुंबईला होते. पूर्वीच्या वर्षी त्यांना लक्ष्मणरावनी विचारलं होतं, परंतु बिरहाट सिद्धकवटे म्हणून सातारा जिल्ह्यात एक गाव आहे, तेथील रामनवमी ते वर्षासन आपणास आहे असे त्यांनी सांगितलं होतं. यावर्षी त्या गावी प्लेग असल्यामुळे तेथील उत्सव बंद होता, तेव्हा शिर्डीत जाण्यास ही संधी चांगली आहे असे वाटून त्यांनी काकासाहेब दीक्षितांची पार्ल्याला त्यांचे घरात भेट घेतली. कोणतेही काम महाराजांच्या परवानगीशिवाय करायचं नाही हा काकासाहेबांचा नेहमीचा शिरस्ता. म्हणून शिर्डीस गेल्यावर आपणच महाराजांना विचारू व त्यांची आज्ञा झाल्यास पत्र पाठवू असे आश्वासन काकासाहेबांनी त्यांना दिले. जाणे झाल्यास यायची सोय लावली जाईल, परंतु बिदागी मात्र महाराजांच्या आज्ञेवर अवलंबून राहील असं सांगितलं. बोवा मोकळे होते व त्यांना महाराजांचे दर्शन घ्यायचे होते म्हणून त्यांनी ते कबूल केलं. इतके बोलणे होते तो लक्ष्मणराव तेथे आले. त्या सकाळीच ते शिर्डीहून आले होते. त्यांनी येऊन सर्वांना उदी व प्रसाद दिला. बाळाबुवांना तोच शुभशकून वाटून रामनवमीला शिर्डीला खास जाणे होणार अशी त्यांनी गाठ बांधली व त्याप्रमाणे महाराजांची परवानगी मिळून त्यांचे जाणेही झाले. या बुवांनी 9 दिवस कीर्तनं केली व रामजन्माचा सर्व सोहळा उरकला. महाराजांनी त्यांना बिदागीही चांगली देववली. या उत्सवाला एक कीर्तनकाराशिवाय परावलंबीपणा काही नव्हता. तीही अडचण 4थ्या वर्षी महाराजांनी दूर केली. सर्व इतर सामग्री अशी घरची होती तसे कीर्तनकारही घरचे होते. दासगणू हे महाराजांचे परम भक्त. महाराजांचे आज्ञेने त्याने आपला मूळ पेशा सोडून त्यांच्या आशीर्वादाने हे उत्तम कवी व कीर्तनकार झाले. रामनवमीचे कीर्तन जर त्यांनी पत्करले तर सर्व चिंता दूर होणार होती, परंतु महाराजांनी आज्ञा केल्यास हा योग जमण्यासारखा होता. पुढे एके दिवशी दासगणू शिर्डीस आले असताना लक्ष्मणराव तेथे होते. त्यांनी योग्य संधी साधून तत्संबंधी महाराजांना विनंती केली. त्याप्रमाणे महाराजांनी दासगणूंना दरवर्षी येऊन रामनवमीचा उत्सव साजरा करीत जावा म्हणून सांगितलं. दासगणूंनीही गुरु आज्ञा प्रमाण मानून आजपर्यंत तो क्रम
चालवला आहे. 1912 साली हा रामजन्माचा उत्सव सुरू झाला तेव्हा त्याचे स्वरूप कसं होतं त्याची रूपरेखा आम्ही वर दर्शवलीच आहे. त्यानंतर प्रतिवर्षी उत्सवाची एक एक कला वाढत चालली. वर्ष प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत उत्सव होऊ लागला. 8 मिनिटापासून ते 12पर्यंत तर शिर्डी सारखी गजबजलेली राहत असे. दुकानं जास्ती येऊ लागली. मंडळीचा जमाव वाढायला लागला. कुस्तीच्या आखाड्यात लांब लांबचे प्रसिद्ध मल्ल येऊ लागले. एक सर्कस प्रतिवर्षी येऊ लागली. अन्नसंतर्पण मोठ्या प्रमाणावर होऊ लागलं. दुसरीकडे एकट्या राधाकृष्ण आईच्या खटपटीमुळे शिर्डीला संस्थानांचं स्वरूप येऊ लागलं. संस्थांचा सरंजाम वाढत चालला. एका भक्ताने एक सुंदर घोडा नजर केला. काही भक्तांनी पालखी पाठवली, काहींनी रथ पाठवला, काहींनी चांदीचे घंगाळ, घागर, समया, इतर लहान मोठी चांदीची भांडी पाठवली. गजनीच्या भर जरीच्या मखमलीच्या साड्या, गाद्या, तक्के उशा आल्या. मौल्यवान शेले व इतर वस्त्र येऊ लागली. सभामंडपे, तस्विरी, आरसे, हंड्या झुंबरांनी सुशोभित झाला. जरी संस्थाचा सरंजाम इतका वाढला तरी मौजेची गोष्ट अशी की महाराजांनी आपला साधेपणा सोडला नाही व या वस्तूंचा प्रत्यक्ष स्वीकार केला नाही. नाही म्हणायला काही विविक्षित कारणामुळे पोत्यावर बसण्याचे सोडून महाराजांनी बसण्याकरता गादीचा मात्र स्वीकार केला. या सरंजामाचा उपयोग मिरवणुकीच्या शोभेकडे मात्र होऊ लागला. निशाणांची व संदलीची मिरवणूक फार थाटाने होऊ लागली. या मिरवणुकांना शोभेकरता सर्कसवाले आपला हत्ती पाठवत असत. हत्ती संस्थांच्या मालकीचा असावा असे महाराजांच्या काही भक्तांच्या मनात आलं व महाराजांनी परवानगी दिल्यास पडेल ती किंमत देऊन सर्कसचा हत्ती विकत घेण्याचे ठरवून ही मंडळी महाराजांची परवानगी घेण्यास गेली व थोडासा हट्टही धरून बसली. परंतु महाराज थोडीच परवानगी देणार. त्यांनी जसा एखादा प्रेमळ पिता आपल्या अज्ञान अर्भकांची समजूत घालतो त्याप्रमाणे त्यांची समजूत घातली. हत्ती घेणं कठीण नाही, परंतु त्याला पोसायचं कसं? तो खंडीभर खायला मागणार. आपण फकिरी माणसं, उगाच हा व्याप कशाला हवा? शोभेला आपल्याला हत्ती आयता मिळतो व आपलं काम होतं, मग स्वतःच्याच घेण्यात काय जास्ती आहे? अशा युक्तिवादाने महाराजांनी त्या मंडळींची समजूत घातली व दरवर्षी हत्ती येईल असा आशीर्वाद दिला आणि त्याप्रमाणे येतही होता. या उत्सवास हिंदू व मुसलमान एकजुटीने काम करत असत. रामजन्माचा उत्सव हिंदूंचा म्हणून तेथे मुसलमानांनी येऊ नये असा परका भाव हिंदूंचे मनात आला नाही किंवा मशिदीत हिंदूंचा उत्सव होतो त्याचा मुसलमानांना कधी विषाद वाटला नाही. मुसलमान जन्मोत्सवात सामील होत असत. हिंदू त्यांच्या संदलांबरोबर जात असत. जातीभेद विसरून दोघांच्या चित्तवृत्ती महाराजात लीन होत असत. समाज फार वाढत चालल्यामुळे पुढे पोलीस पार्टी आपल्या गोऱ्या अधिकाऱ्यासह न जाणो काही दंगा फसाद होईल म्हणून बंदोबस्ताकरता येऊ लागली. परंतु महाराजांच्या कृपेने त्या पार्टीचा मिरवणुकीच्या शोभेत भर टाकण्यापलीकडे काही उपयोग झाला नाही. ज्या उरसाला पूर्वी 5-7 हजार माणसं जमत तेथे शेवटी यात्रा पाऊण लाखापर्यंत गेली, परंतु कधी रोगराई झाली नाही की दंगा झाला नाही. वर आम्ही म्हटलं आहे की महाराजांची समाधी घेतल्यावर उत्सवाची जी व्यवस्था झाली त्यात हा रामजन्माचा उत्सव दासगणू महाराज व तात्या पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले. नुकतेच दासगणू महाराजांचे प्रेमळ शिष्य रावसाहेब दामोअण्णा कैलासवासी झाल्यामुळे यंदा उत्सवात काही फेरफार करावा लागणार की काय म्हणून भक्तमंडळींना थोडीशी काळजी वाटत होती. परंतु दासगणू महाराजांनी मोठे आत्मसंयमन करून आपल्या गुरुसेवेत अंतर पडू दिलं नाही. दामोअण्णांची जागा किसनरावकडून भरून काढली. त्यांचेबरोबर मोगलाईतून श्रीमंत राजेश्वरराव नारायणराव देशमुख, माजोडचे जहागीरदार रावसाहेब शंकरराव गोविंदराव देशपांडे, नागोराव हनुमंतराव पिंगळीकर, रघुनाथ नरहर बचुवार,
गोविंद व्यंकटी महाराज सावकार, बाबा रामचंद्र पत्तीवार, चन्नय्या मुकावार, पापालाल, नागोबा, बंजारी डंबरी, बापूराव पाटील, माजरमकर, रंगनाथराव, दत्तोपंत माजरमकर वगैरे लहान मोठी 75 माणसं आली होती. पुण्याहून श्रीमती लक्ष्मीबाई जोगळेकर, श्रीमती हरिबाई चौधरी, काशीबाई या आल्या होत्या. मुंबईकडील मंडळीत रावसाहेब काकासाहेब दीक्षित, अण्णासाहेब दाभोळकर, चिरंजीव व सुनबाईसह लक्ष्मण महाजनी, रघुवीर भास्कर पुरंदरे, जावई व मुलासह भडकमकर वकील, डॉक्टर गोपीनाथ सीतानाथ अजिंक्य, रामकृष्ण श्रीकृष्ण नवलकर वकील, केशवराव विष्णू टिल्लू मुलीसह, रावसाहेब बाळकृष्ण कोळी नाखवा यांचे कुटुंब, बंधुराज पांडुरंग मयेकर, वामन भिकाजी प्रधान, अंधेरी बांद्रे, कांदिवलीकडील बळवंत सीताराम देव, बेंद्रे मास्तर, हरिश्चंद्र रामजी, विनायक अप्पाजी वैद्य, कर्णिक परशुरामराव डोळस, त्यांचे चिरंजीव पुरुषोत्तम गोपाळदास, ही सर्व मंडळी आली होती. बाहेरगावच्या आलेल्या सर्व मंडळीची सकाळच्या चहान्याहारीपासून तो रात्रीचे जेवणपर्यंतची व्यवस्था दासगणू महाराजांनी ठेवली होती. उत्सवाचे कार्यक्रमाप्रमाणे उत्सवाला सुरुवात चैत्र शुद्ध 8 झाली. नवमीला सकाळी समाधीवर रुद्राभिषेक झाले. त्याकरता मुद्दाम वैदिक ब्राह्मण आणवलं होते. नंतर पूजा होऊन 11 वाजता दासगणू महाराज समाधीपुढे कीर्तनास उभे राहिले. मुंबई 12 वाजेपर्यंत कीर्तन होऊन योग्य वेळी रामजन्म झाला. नंतर आरती होऊन दासगणू महाराजांकडून मानकरी सेवेकरी लोकांना वस्त्र वाटण्यात आली. संध्याकाळी निशाणांची मिरवणूक निघून निशाणे चढवण्यात आली. रात्री संदलीची मिरवणूक निघाली. ती संपल्यानंतर मैदानात सुंदर दारूकाम करण्यात आलं. सर्व समारंभ 3 वाजता संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी व दुपारी लहान मोठ्या सर्वांच्या मल्लांच्या कुस्त्या झाल्या. एकंदर सुमारे 400 कुस्त्या झाल्या. कुस्ती जिंकणाऱ्याला लहान मोठी पागोटी, रोख रुपये किंवा चांदीची कडी ज्यांचे त्यांचे योग्यतेप्रमाणे देण्यात आली. उत्सवातील हा भाग सर्व तात्या पाटलाकडे आहे. रात्री पालखीची मिरवणूक निघाली. ती संपल्यावर दारूकाम सोडण्यात आलं. 2 दिवसाचे दारूकाम फारच प्रेक्षणीय होतं. बिनधुराची दारू, त्यातून निघणाऱ्या निरनिळ्या रंगाच्या निरनिराळ्या आकृती नेत्रांना फार आल्हाददायक वाटल्या. हे सर्व दारूकाम दासगणू महाराजांच्या मंडळींपैकी पापालाल यांनी खास करवलं होतं. एकंदर ₹200ची दारू सुटली. रामनवमीचे दुसरे दिवशी दीक्षितांच्या वाड्यात एका होतकरू कीर्तनकाराचे सुंदर कीर्तन झालं. हे कीर्तनकार दासगणू बुवांचे शिष्य रावसाहेब नागोराव हनुमंतराव पिंगळीकर होत. नागोराव मोगलाईतील कोर्टात कारकून आहेत. त्यांची कीर्तन पद्धती चटकदार असून प्रासादिक आहे. आपल्या 2-2.5 तासांचे कीर्तनात त्यांनी श्रोत्यांना तल्लीन करून सोडलं. त्यांचे आणखी कीर्तन व्हावे अशी सर्वांची फार इच्छा होती, परंतु वेळेच्या अभावी तसं होऊ शकलं नाही. तिसरे दिवशी समाधीपुढे गोपाळकाला होऊन उत्सवाचा कार्यक्रम संपला. उत्सवात रोज सुमारे 1200 ते 1500 पानं जेवून उठत असत. शनिवारी रात्री दासगणू महाराजांचा बालशिष्य तुकाराम गुरु यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. महाराजांनी देह ठेवल्यावर यात्रेचे स्वरूप साहजिकच संकुचितच झालं होतं. ते हल्ली वाढत्या प्रमाणावर आहे. यंदा दुकानं पुष्कळ होती व जत्रेला जनसमूह चांगला जमला होता. शिर्डीतील सर्व उत्सवात मोठा व मोठ्या खर्चाचा उत्सव हाच होतो. दासगणू महाराज आपल्या शिष्यमंडळींच्या सहाय्याने तो पार पाडतात. हे त्यांना फारच भूषणावह आहे. त्यांच्या हातून असाच उत्सव नित्य चालो अशी सद्गुरू चरणांपाशी प्रार्थना करून आम्ही ही रजा घेतो. श्री शंकर शके 1847
व इसवी सन 1925चा श्रीराम नवमीचा उत्सव. श्री सच्चिदानंद सद्गुरू भक्तमानस राजहंस आधुनिक संत चूडामणी समर्थ श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांच्या पवित्र चरणी हकीकत सादर करतो. आपल्या रामनवमीच्या उत्सवास अष्टमीस आरंभ होऊन पौर्णिमेस हनुमान जयंतीनंतर समाप्ती झाली. उत्सवाचे प्रमाण गेल्या वर्षापेक्षा चालू साली थोडे अधिक होतं. या साली माझा प्रिय शिष्य दामोदर वामन आठवले यास आपण पौष 10 तारखेस वैकुंठास श्रीहरीच्या जवळ नेऊन ठेवलं. हे ठीकच झालं, पण त्याच्या लेकराबाळांचा सांभाळ करण्याची जबाबदारी म्हातारपणी माझ्यावर येऊन पडली आहे. तेव्हा या जबाबदारीला आपणाकडून सर्वतोपरी सहाय्य असावे. तसेच चिरंजीव दामूचे नाव पंढरी क्षेत्रात अस्तित्वात राहावे या सदहेतूने दामोदराश्रमात श्री साईबाबा आर्यमुनानी वैद्यकालय पंढरपूरच्या लोकांनी आपल्या मदतीवर उघडलं आहे. त्या विद्यालयास रयतेकडून व दयाळू इंग्रज सरकारकडून योग्य प्रोत्साहन मिळून वैद्यकालय लोकसेवेस उत्तम प्रकारे समर्थ होईल असा आपला आशीर्वाद असावा. वैद्यकालयाची चहू बाजूनी कृपाकटाक्षे करून भरभराट करावी. या उत्सवास मुखेड, उंबरी, मांजरम, बीड, हिंगोली, कळमुनरी, आजेगाव, माझोड, म्हैसा, पाथरी, शेलू, अहमदनगर, पुणे, बेळगाव, मिरज, मुंबई, खांडवा, अंधेरी वगैरे ठिकाणाहून लोक आले होते. त्यांचे येणे झाले नाही. त्यांनी उत्सवाच्या खर्चाकरता काही रकमा पाठवल्या. जरी ते स्वतः आपल्या पवित्र चरणापदरी हजर राहिले व ज्यांनी द्रव्य सहाय्य केले, या सर्व लोकांचे आपण कल्याण करणारे आहातच. उत्सवास गोविंद महाजन मुकावार यांनी स्वतः हजर राहून वाण्याच्या सामानावर देखरेख केली. श्रीमंत भवानराव बनसोडे इंदोर व रावसाहेब देव मामलेदार ठाणे हे उत्सवानंतर श्रीच्या दर्शनाकरता येऊन उत्सवाचा प्रसाद घेतला. जमा खर्चाचा खर्च ठेवला आहे. त्या चूक भूल असल्यास त्याची माफी द्यावी. असे सालोसाल या सकल संतांचा चरणरज जो मी दासगणू त्याच्या हस्ते सेवा घेत जावी. आपल्या पवित्र उत्सवात माझ्या हातून जाणून न जाणून ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुकांची माफी असावी अशी माझी नम्र विनंती आपल्या पवित्र चरणापाशी आहे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. आपला आज्ञांकित सकल संतांचा चरणरज दासगणू. अभिप्राय. श्री गुरु गोविंद महाराज यांचे चरित्र. लेखक डॉक्टर प्रल्हाद विष्णू काळे. खानदेशात आनंदवन सोनगीर येथे श्री गोविंद महाराजांचे वास्तव्य होते. शके 1842 ज्येष्ठ वद्य षष्ठीला त्यांनी समाधी घेतली व श्री साईनाथ महाराजांच्या त्यांच्या व श्री साईनाथ महाराजांच्या चारित्र्यात बरेच साम्य दिसून येते. जसा श्री साईनाथ महाराजांचा पूर्व इतिहास उपलब्ध नाही तसा त्यांचाही नाही. ज्यावेळी श्री साईनाथ महाराज शिर्डीस प्रकट झाले त्याच सुमारास ते सोनगीर येथे प्रकट झाले असे दिसते. महाराजांचे बोलण्यात मोगलाईतील गावाचा उल्लेख येत असे. त्यावरून महाराज मोगलाईकडील असावे असे आपण मानतो. त्याप्रमाणे त्यांच्याही बोलण्यात अमृतसर जवळील गावाचा उल्लेख येत असे. त्यावरून हे पंजाबकडील असावेत असे त्यांचे भक्त मांडत असत. महाराजाप्रमाणे त्यांची धुनी असे व उदीप्रमाणे त्या धुनीतील विभूती ते लोकांना लावत असत. महाराजांच्याप्रमाणे त्यांचेपाशी एक दंडा असे व ते कित्येक वेळेला सटक्याप्रमाणे जमिनीवर आपटत असत. काही प्रसंगी दंड्यांचा लोकांना प्रसादही देत असत. अशा प्रसंगी अनिवार्य क्रोधाचा आविर्भाव आणून शिव्याही देत असत. जाण्याची परवानगी देणे, दर्शनास आलेल्या मनुष्याच्या मनातील भावाचे उत्तर देणे, खिशात असलेले नेमके पैसे सांगून ते मागून घेणे, आपलं ठिकाण न सोडता
सोनगीरच्या बाहेर भक्तांना दर्शन देणं, गुरु उपदेश न देणं, ज्याची जी उपासना असेल तीच त्याची दृढ करणं वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या. श्री साईनाथ महाराजांनी देह ठेवला त्यावेळची सोनगीर येथे घडलेली हकीकत या चरित्रात दिली आहे ती अशी. त्या सुमाराला श्री गुरु गोविंद महाराज बरेच आजारी होऊन अंगात जोराचा ताप भरला व जवळील भक्तमंडळी चिंताक्रांत झाली. महाराज त्यातच समाधीस्थ होणार अशा भावनांच्या काहुराने ते फार गोंधळून गेलं. त्यांची सर्वांची अशी वृत्ती पाहून श्री गुरु गोविंद महाराज इतका ताप अंगात असताना पण म्हणाले, 3 महात्मे है, एक ज्योति चंद्र में मिल जाएगी, बजरंग हमको कहता है की तुम यहाँ रहो. श्री महाराजांच्या या आश्वासनामुळे मंडळींना धीर आला व बाकीचे महात्मे कोठे आहेत म्हणून त्यापैकी एकानं विचारलं. तेव्हा आपण शिर्डीचे श्री साईबाबा महाराज यांचेबद्दल उद्गार काढीत आहोत असे त्यांनी दर्शवलं. दसऱ्याच्या दिवशी श्री साईबाबांनी देह ठेवला. तो दिवसा सुमारे 3 वाजता त्यांनी एका सेवेकऱ्यास राखे आओ अशी आज्ञा केली, न्हाके आओ अशी आज्ञा केली व त्यास आपले दंड्यावर ओंजळीने पाणी ओतण्यास सांगितलं व म्हणाले, चंद्र में ज्योती मिल गई. या गोष्टीवरून संतांचे आपापसात विनविद्युत संदेश कसे चालत असतात याची थोडी कल्पना येते. शेगावचे श्री गजानन महाराजांनी समाधी घेतली त्या दिवशी शिर्डीस श्री साई महाराजांनी अशीच त्याची जाणीव केली होती. महाराजांनी स्नान करून एक सत्पुरुष समाधीस्थ झाल्याचे उद्गार काढले व ते सत्पुरुष श्री गजानन महाराज असे पुढे वर्तमानपत्रावरून कळलं. डॉक्टर काळे यांनी हे चरित्र लिहून अशा धर्तीच्या मराठी वाङ्मयामध्ये चांगली भर घातली आहे. सत्पुरुषांची चरित्र आधीच हृदयंगम असतात. त्यात लेखक स्वतः स्वानुभवी व प्रेमळ भक्त असल्यामुळे हे चरित्र जास्ती मनोवेधक झालं आहे. विषयाची जुळवाजुळव व मांडणी फार चांगली केली आहे. भाषा विषयाला साजेलशी प्रौढ व प्रेमळ आहे. श्रद्धाळू मुमुक्षूने हे चरित्र एकदा अवश्य वाचावं अशी आम्ही शिफारस करतो.